मूल उद्देश हे असतात की मार्क्स आपल्याला जास्त पाहिजे. परंतु कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तसं नसतं. तुम्ही काही वेगळ्या मार्क्ससाठी काही अभ्यास करायचा नाही किंवा प्रयत्न करायचा नाही. याच्यामध्ये आपले उद्देश हे असलं पाहिजे की जे एक्झामचे डिमांड काय, म्हणजे एक्झाम कंडक्ट करणारे एखाद्या एमपीएससी असतील किंवा यूपीएससी असतील किंवा पीएसआयची एक्झाम असतील, त्याच्या मागे त्यांची उद्देश काय, त्यांची अपेक्षा काय तुमच्याकडे, हे आधी तुम्हाला जाणून घ्यावं. त्यानंतर त्याच्या हिशोबाने आपल्याला आपली अभ्यास सुरू ठेवावा लागतो. नाहीतर काय होतं की जर पीएसआयचे जर एक्झाम घेतला त्याचा सिलेबस एवढा आहे म्हणून आपल्याला काय होतं आणि नंतर आपण एखादा मार्केटमध्ये जाऊन आपण किताब खरेदी करतो की हे सिरीज ते सिरीज त्यांच्या त्यांच्या सगळ्यांच्या खरेदी करतो आणि वाचतो आणि सर्व आपण अभ्यास करतो, परंतु त्याच्या बेसिक जे कॉन्सेप्ट आहे ते आपण समजत नाही. डायरेक्टली आपण हे रट्टा मारणं जे आपण म्हणतो ते आपण करतो आणि सगळ्यात शेवटी एक्झामला जाऊन ते लिहून येतो आणि त्याच्या मागच्या जे बेसिक उद्देश काय ते आपण कधी समजत नाही. आणि प्रत्येक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये तुम्हाला मॅथ, इंग्लिश आणि ॲप्टिट्यूड, त्यानंतर सोशल मध्ये जे आपले जॉग्राफी, हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी हे सगळे सब्जेक्ट असतात. कोणती स्पर्धा परीक्षा त्याच आहे, परंतु थोडंफार वेगळे डिफरन्स असू शकतात. हे ठेवण्याचे मागचे उद्देश काय, हे सब्जेक्ट ठेवण्याचे मागचे उद्देश काय, म्हणजे तुम्ही नोकरीला लागल्यानंतर तुम्ही काम करताना हे सगळे फॅक्टर्स तुम्हाला दिसतात. एका ठिकाणी तुम्ही नोकरीसाठी गेला, मग तिकडचे भूगोल परिस्थिती, जिओग्राफी आणि तिकडचे क्लायमेट आणि तिकडचे कल्चर काय, तिकडचे लोक लोक काय खातात,